हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महाबीएड ॲडमिशन 2025 तर यासाठी आता कॅप राउंड स्टार्ट होणार आहे या पुढच्या महिन्यात आणि तिथून पुढे तुमची ॲडमिशनची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होऊन जाईल. तर बऱ्याच जणांना हे डाऊट असतं की स्कॉलरशिप भेटेल की नाही आणि ते किती भेटेल आणि कोणती स्कॉलरशिप अवेलेबल असते कॅटेगरी वाईज आपण सगळं बघणार आहोत. ते कोणत्या कॅटेगरीला कोणती स्कॉलरशिप भेटते आणि ते अमाउंट किती असतं त्याचं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिष्यवृत्ती जी आहे कॅटेगरी वाईज कशी मिळते आणि कोणत्या कॅटेगरीला कोणती शिष्यवृत्ती मिळते हे बघणार आहोत. तर चला आपण वळूया आपल्या लेक्चरकडे. तर एस-सी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे, एस-सी कॅटेगरी तर त्यांना स्व-आधार हे जे शिष्यवृत्ती हे भेटत असते आणि ते अमाउंट किती असतं बघा, 51,000 ते 43,000 रुपये त्याचा अमाउंट असतो. स्व-आधार एस-सी कॅटेगरी वाल्यांसाठी आणि हे अमाउंट व्हॅरी होतो. म्हणजे आता नगरपंचायत आहे, त्याच्यानंतर पंचायत समिती आहे. तर अशा प्रकारे ज्या एरियामध्ये तुमचा कॉलेज असेल, तर त्या एरियावरती डिपेंड असतं की तुम्हाला किती स्कॉलरशिप भेटेल. आता महानगरपालिकेचे जे कॉलेजेस आहे, गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहे, तर तिथे जास्त असते फीज वगैरे आणि फीज कमी असते, बट तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे जे आहे ते जास्त भेटत असते. आणि हे एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनात, की प्रायव्हेट कॉलेजमध्ये घेतलं तर स्कॉलरशिप भेटते का? तर विद्यार्थी मित्रांनो तिथे पण तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एस-सी कॅटेगरी वाल्यांसाठी 51,000 ते 43,000 रुपये अमाउंट आहे आणि हे व्हॅरी होत असतं. कुठे 45,000 आहे, कुठे 50,000 आहे. अशा प्रकारे कॉलेज कोणत्या एरियामध्ये नगरपंचायत, महानगरपालिका किंवा पंचायत समिती जे की शहराचे जे कॉलेज आहे म्हणजे मोठ्या सिटीमध्ये जे कॉलेजेस आहे ते जास्त तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असते. ओके. एस-टी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत तर त्यांना एकलव्य जे स्कॉलरशिप आहे ते भेटत असते. त्याचा अमाउंट किती बघा, त्याचा अमाउंट 60,000 रुपये अमाउंट आहे आणि हे पण अमाउंट जे आहे कमी होत जातो. हे मॅक्झिमम अमाउंट आहे. तर मी जसं सांगितलं तुम्हाला की महानगरपालिका, त्याच्यानंतर पंचायत समिती अशा प्रकारचे कॉलेजेस असतात वेगवेगळ्या ठिकाणी. मोठ्या शहरामध्ये वेगळे, त्याच्यानंतर आपले तालुका लेव्हलचे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पण व्हॅरी होत असते. जे एकलव्य जे स्कॉलरशिप आहे ते पण व्हॅरी होत असते. तर हे मॅक्झिमम अमाउंट आहे 60,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर ओबीसी ओबीसी कॅटेगरी स्कॉलरशिप, कोणती स्कॉलरशिप असते त्यांना महाज्योती स्कॉलरशिप असते. तर त्यांना अमाउंट किती असतं बघा, 30,000 रुपये अमाउंट असतो. महाज्योती स्कॉलरशिप यामध्ये ओबीसी चे जे कॅन्डिडेट आहे ते यामध्ये अप्लाय करू शकतात. ओके. त्याच्यानंतर ओपन एस-सी, बी-सी, ईडब्ल्यू-एस कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना पंजाबराव देशमुख हे स्कॉलरशिप भेटत असते. तर अमाउंट किती आहे बघा, त्याचा अमाउंट आहे त्याचा 38,000 ते 43,000 रुपये अमाउंट आहे. पंजाबराव देशमुख या स्कॉलरशिप अंतर्गत जे विद्यार्थी बसतात तर त्यांना 38,000 ते 43,000 रुपये जे स्कॉलरशिप आहे ते भेटत असते. त्याच्यानंतर ओपन एस-सी, बी-सी, ईडब्ल्यू-एस कॅटेगरीचे जे स्टुडंट आहे तर त्यांना दुसरी पण एक स्कॉलरशिप आहे, राज्यश्री छत्रपती शाहू महाराज. तर ते किती असते बघा, 50% असते. म्हणजे तुमचा जे फीज आहे ते 30,000 रुपये असेल, मला ते 15,000 रुपये जे आहे ते भेटत असते स्कॉलरशिप. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे दोन जे आहे, दोन स्कॉलरशिप आहे, पंजाबराव देशमुख आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज. तर अशा प्रकारे हे दोन स्कॉलरशिप ओपन एस-सी-बी-सी ईडब्ल्यूएसचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना भेटत असते. मला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला विचारू शकतात किंवा मग आमची ॲडमिशन प्रोसेसचे जे
काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग आहे, पेड काउन्सिलिंग आहे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. त्याची ॲडमिशनचे पूर्ण प्रोसेस आम्ही सांगतो. त्याच्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन, कॉलेज ऑप्शन फॉर्म, फायनल डॉक्युमेंट सबमिशन पर्यंत आम्ही हेल्प करत असतो. कुठे नंबर लागणार आहे सगळं प्रेडिक्ट करून देतो आम्ही. पेड काउन्सिलिंग आहे हे. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आमच्या पेड काउन्सिलिंगला तुम्ही जॉईन करू शकतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजची अपडेट होती आपली. स्कॉलरशिप कोणती भेटत असते कॅटेगरी वाईज. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.